Hello friends, good morning. Today let us start new topic of grammar, direct and indirect speech. Okay, let us see what is the next part of direct and indirect speech. One of the important part of our English grammar. So let us move on. Direct and indirect speech. Uh, what is the meaning of direct speech? First of all, direct speech meaning is given here. What are the characteristics of डायरेक्ट स्पीच, ज्याला आपण प्रत्यक्ष कथन असं म्हणतो, की जे डायरेक्ट जे बोललं जातं, जे मी आता बोलतो आहे किंवा तुम्ही एखादं वाक्य जे बोलणार आहात, प्रत्यक्ष कथन जे आहे त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. त्याची जी टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते काय आहेत, त्यातलं नंबर 1 आहे इट इज ओरिजिनल कोटेशन ऑफ अ टॉक. तर एखादं ओरिजिनल कोटेशन जे असेल ते त्यामध्ये असतं. ओरिजिनल जे आहे, जे मूळ बोललेलं आहे ते आहे त्याच स्थितीमध्ये त्या ठिकाणी येतं. इट इज ऑलवेज प्लेस बिटवीन टू कोटेशन मार्क्स. 2 कोटेशन मार्क्स असतात, ज्याला आपण इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो. त्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते टाकलेलं असतं, त्याला डायरेक्ट स्पीच असं आपण संबोधतो. इट इज ऑलवेज प्रेसिडेड बाय कॅपिटल लेटर. तर साधारणतः कॅपिटल लेटरच्या इट इज ऑलवेज प्रेसिडेड बाय कॅपिटल लेटर. तर कॅपिटल लेटर प्रेसिडेंट म्हणजे च्या आधी येणं या अर्थाने. तर कॅपिटल लेटरच्या आधी ते डायरेक्ट स्पीच त्या ठिकाणी येत असतं. नंबर 4, इफ यू रिपीट द वर्ड्स ऑफ अ पर्सन एक्झॅक्टली इन हिज ओन वर्ड्स टू समवन इट इज कॉल्ड अ डायरेक्ट स्पीच. आपण एखाद्या व्यक्तीला ते सांगत आहोत की तो असं बोलला बरं का, म्हणजे या पद्धतीने त्याचं जे बोलणं आहे ते आहे त्या स्थितीत सांगणं त्याला डायरेक्ट स्पीच असं सुद्धा संबोधतात. सेकंड पार्ट जो आहे, कॉलन कॉमा आर प्लेस बिफोर डायरेक्ट स्पीच वेन द इंट्रोडक्टरी व्हर पोझिशन इज इन द फ्रंट. त्या ठिकाणी व्हर पोझिशन जी असते, ज्या वेळा ती फ्रंटला असेल त्यावेळेला त्या ठिकाणी कॉलन किंवा कॉमा त्या ठिकाणी टाकला जातो त्याच्या आधी. कॉमा आर प्लेस आफ्टर डायरेक्ट स्पीच वेन द इंट्रोडक्टरी व्हर पोझिशन इज प्लेस आफ्टर ऑर बिटवीन द डायरेक्ट स्पीच. तर कॉमासुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे आपण म्हणतो शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा या पद्धतीने. शी आस्क्ड, शी एन्क्वायर्ड, ही एन्क्वायर्ड, त्यानंतर कॉमा जो आहे तो येत असतो. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, द यूज ऑफ पंक्च्युएशन लाईक एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क पॉईंट द टाईप ऑफ सेंटेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच अँड इट डज नॉट चेंज. तर पंक्च्युएशन मार्क जे आहे त्यावरनं त्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क, पंक्च्युएशनचा अर्थ होतो विरामचिन्ह जे आहे त्याला म्हणतात पंक्च्युएशन. द यूज ऑफ पंक्च्युएशन लाईक एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क पॉईंट द टाईप ऑफ सेंटेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच अँड इट डज नॉट चेंज. तर कशा पद्धतीने क्वेश्चन मार्क असेल तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतो, एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर एक्सक्लेमेशन मार्क्स असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्या ठिकाणी असतो. तर या पद्धतीने आपण इथे आलेलं आहे. व्हेअर डू यू लिव्ह, शी आस्क्ड. माय मदर सेज टू माय सिस्टर वॉश युअर हँड्स. शी एल्ड ॲट मी, डोंट हॅव द डोअर ओपन. फर्स्ट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, सेकंड इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, थर्ड इज ऑल्सो इम्परेटिव्ह सेंटेन्स. ज्या ठिकाणी आज्ञा आहे, ज्या ठिकाणी हुकूम आहे, ज्या ठिकाणी रिक्वेस्ट आहे त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं संबोधतो. इनडायरेक्ट स्पीच, इट इज अ काइंड ऑफ रिपोर्टेड सेंटेन्स. म्हणजे रिपोर्टेड जे सांगितलं गेलेलं आहे, इट इज अ काइंड ऑफ रिपोर्टेड सेंटेन्स, रिपोर्टेड स्पीच. इट रिटेल्स वन स्टॉक ऑर आयडिया. ते पुन्हा एकदा ज्याने सांगितलेली एखादी कल्पना आहे किंवा एखादं बोलणं आहे ते पुन्हा सांगतं. इट अंडरगोज सर्टन मॉडिफिकेशन. त्या ठिकाणी काही मॉडिफिकेशन जे आहे, काही जो बदल आहे ते त्या ठिकाणी होत असतो. देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्स विच वी कन्व्हर्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच. 4 प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघणार आहोत. त्यातलं नंबर 1 इम्परेटिव्ह सेंटेन्स. नंबर 1 इम्परेटिव्ह सेंटेन्स, कमांड, रिक्वेस्ट, एंट्रिटी, ऑर्डर त्यामध्ये येते. आज्ञार्थी वाक्य त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. ॲसरेटिव्ह सेंटेन्स, ज्यामध्ये स्टेटमेंट किंवा एखादं वाक्य विधानार्थी त्याला आपण वाक्य असं म्हणतो, ज्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 प्रकारचे वाक्य येऊ शकतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यात क्वेश्चन त्या ठिकाणी असतो, ज्यात प्रश्न असतो त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क्स आहे त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतात. तर या पद्धतीने 4 वाक्यांचे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला बघायचं आहे.
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पहिला जो पार्ट आहे तो बघूया आपण. कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर, एंट्रिटी. द इम्पेरेटिव्ह इज अ कमांड. त्याने असं म्हटलं की इम्पेरेटिव्हमध्ये कमांड येते, ऑर्डर येते, रिक्वेस्ट येते, एंट्रिटीज येतात, थ्रीट येते. बिकॉज ऑफ अ कमांड इट डज नॉट टेल द सब्जेक्ट अँड द वर्ब इन इनडायरेक्ट इम्पेरेटिव्ह डज नॉट चेंज. बिकॉज ऑफ अ कमांड इट डज नॉट टेल द सब्जेक्ट. तर काही वेळा कमांड दिली गेल्यामुळे त्या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे, सांगणारा कर्ता जो आहे, त्या ठिकाणी अपेक्षित नसतो किंवा तो लपलेला असतो. अँड द व्हर्ब इन डायरेक्ट इम्पेरेटिव्ह डज नॉट चेंज. आणि त्या ठिकाणी व्हर्ब बदलत नाही इम्पेरेटिव्हमध्ये. टूने वाक्य जोडलं जातं, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. शट द डोअर फॉर एक्झाम्पल, शट द डोअर ह्या ठिकाणी आलेलं आहे. लेट द डोअर बी शट. लाईक गो, sleep, open, etc. So in the indirect speech is preceded by to. तर म्हणजे असे लाईक गो, टू स्लीप म्हणजे आधी टू येतो आणि ते वाक्य जोडलं जातं. टू ओपन एटसेट्रा. इन्फिनिटिव्हने वाक्य जोडलं जातं. It also has non-verb, so the reported command is preceded by be plus adjective or adverb like be quiet, be happy, be here. So in the indirect speech it becomes to be quiet, to be happy, to be here. तर या पद्धतीने त्या ठिकाणी आधी येणं जे आहे ते. इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स रूल्स. काय रूल्स आहेत? रिपोर्टिंग व्हर्ब इज चेंज इन टू व्हर्ब इंडिकेटिंग अ कमांड. रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे जे रिपोर्ट करणारं क्रियापद आहे ते विशिष्ट पद्धतीने वाक्य दाखवतं. त्यात मग कमांड आहे, आज्ञा दिलेली आहे, रिक्वेस्ट आहे, त्या ठिकाणी विनंती आहे, ॲडव्हाइस सल्ला, आस्क विचारलेला आहे, एंट्रीट विनंती आहे, ॲडव्हाइस सल्ला आहे. द व्हर्ब इन रिपोर्टेड स्पीच इज जॉईंड बाय टू. तर अशा पद्धतीने रिपोर्टेड स्पीच म्हणजे जे अवतरण चिन्हातलं वाक्य आहे ते टूने जोडलं जातं. केव्हाही लक्षात घ्या की इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये त्या ठिकाणी वाक्य टूने जोडलं जातं. टेन्स प्रोनाऊन्स मस्ट बी चेंज. त्या ठिकाणी काळ आणि जे प्रोनाऊन्स असतात, सर्वनाम असतात ते बदलतात. एक्झाम्पल, आय सेड टू हिम प्लीज टीच मी हाऊ टू यूज कॅल्क्युलेटर. मी त्याला म्हणालो प्लीज मला कॅल्क्युलेटर कसं वापरायचं ते शिकवशील का. आय रिक्वेस्टेड हिम टू टीच मी हाऊ टू यूज कॅल्क्युलेटर. बघा आता या ठिकाणी प्लीज टीच मी, आय सेड टू हिम, मी त्याला म्हणालो म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी हा जो चेंज आहे इथे आहे तसंच त्या ठिकाणी वाक्य राहणार आहे. आय रिक्वेस्टेड हिम टू टीच मी हाऊ टू यूज कॅल्क्युलेटर. सेकंड, डोंट बी फुलिश माय फ्रेंड सेड टू मी. माय फ्रेंड ॲडवाइज मी नॉट टू फुलिश, नॉट टू बी फुलिश. डोंटचं नॉट टू येते हे लक्षात ठेवा. थर्ड सेंटेन्स, बी रेग्युलर टू युअर क्लासेस माय टीचर सेड टू मी. माय टीचर ॲडवाइज मी टू बी रेग्युलर टू माय क्लासेस. माय टीचर, आता इथे सल्ला आहे, शिक्षकांचा सल्ला आहे म्हणून त्या ठिकाणी आपण माय टीचर ॲडवाइज मी टू बी, बघा टूने वाक्य जोडलं गेलं पुन्हा एकदा. टू बी रेग्युलर, बघा टू बी रेग्युलर टू युअर क्लासेस म्हणजेच टू माय क्लासेस. या ठिकाणी युअरचा चेंज होतो माय. गो अँड गिव्ह मी अ पीस ऑफ पेपर आय सेड टू हिम. मी त्याला म्हणालो जा आणि मला एखादा कागदाचा तुकडा तू पीस ऑफ पेपर दे. आय ऑर्डर्ड हिम, आता त्याला मी सूचना केलेली आहे किंवा आज्ञा केलेली आहे किंवा ऑर्डर दिलेली आहे. आय ऑर्डर हिम, पुन्हा टूने वाक्य जोडलं गेले, टू गो अँड गिव्ह मी अ पीस ऑफ पेपर. बर्न द ओल्ड लेटर्स माय ब्रदर सेड. माय ब्रदर सजेस्टेड, पुन्हा टूने वाक्य जोडलं गेले, टू बर्न द ओल्ड लेटर्स. या ठिकाणी ओल्ड राहिला आहे, टू बर्न द ओल्ड लेटर्स या ठिकाणी ओल्ड राहिला आहे. तर बघा प्रत्येक वाक्य जे आहे ते टूने जोडलं गेले. टू इथे जर बघितलं टू, इथे बघितलं टू, त्यानंतर अशा पद्धतीने इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्य जोडलं जातं. नेक्स्ट, आता पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे असतात ज्याला आपण पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हणतो. शी सेड गो अवे. आता हे होकारात्मक आहे. शी ऑर्डर्ड, शी सेड गो अवे, शी ऑर्डर्ड हर टू गो अवे. पुन्हा बघा टूने वाक्य जोडलं गेलं. कम हिअर शी सेड. शी आस्क्ड हिम टू कम देअर. हिअरचा देअर होतो. बी क्वाइट, शी एल्ड ॲट द चिल्ड्रन. शी ऑर्डर्ड द चिल्ड्रन टू बी क्वाइट, टू बी क्वाइट. शी बेग्ड बी हॅपी. शी रिक्वेस्टेड टू बी हॅपी. प्लीज हेल्प मी, शी टोल्ड हिम. शी आस्क्ड हिम टू हेल्प हर. ओके. नेक्स्ट टाईप, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. शी सेड डोंट गो अवे. शी टोल्ड मी not to go away. Don't come here, she said.
शी आस्क्ड हिम नॉट टू कम हिअर, नॉट टू कम देअर. बघा हिअरचा देअर त्या ठिकाणी झाला. शी सेड डोंट वरी अबाउट इट. शी टोल्ड हिम नॉट टू वरी अबाउट इट. नेक्स्ट, आता ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं ज्या वेळेला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट बनवतो त्यावेळेला काय चेंजेस होतात तर ते ह्या ठिकाणी आलेले आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये त्या ठिकाणी जर आय असेल तर इनडायरेक्टमध्ये करताना त्या ठिकाणी काय कन्व्हर्जन होतं ते बघा. आय टर्न्स इंटू ही ऑर शी. यू टर्न्स इंटू मी, ही, शी, देम, हिम, हर. आता मित्रांनो काय माहिती आहे काय ह्या ठिकाणी कॉन्टेक्स्ट काय आहे, ज्या वाक्याचा संदर्भ कशा पद्धतीने आहे त्यानुसार तो प्रोनाऊन जे आहे ते चेंज करायचं. हा सगळा कॉमन सेन्सचा भाग आहे. ज्याला ते इंग्लिश व्यवस्थित त्या ठिकाणी समजतं आहे ना तो सहजगत्या त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. माय असेल माय टर्न्स इंटू हीज ऑर हर. अवर टर्न्स इंटू देअर ऑर आवर. युअर टर्न्स इंटू माय, हीज ऑर हर. ॲडव्हर्ट टाईम अँड प्लेस. डायरेक्ट स्पीच असेल तर वेळ दाखवणार आहे. नाऊ असेल तर देन होतं. टुडे असेल टुडे टर्न्स इंटू दॅट डे. टुमॉरो टर्न्स इंटू द नेक्स्ट डे ऑर द डे आफ्टर ऑर द फॉलोइंग डे ऑर अ डे लॅटर. नेक्स्ट टर्न्स इंटू द आफ्टर द फॉलोइंग. ॲडव्हर्ब ऑफ टाईम अँड प्लेस. लास्ट असेल लास्ट टर्न्स इंटू द बिफोर, द प्रिव्हियस, द प्रिसिडिंग. ॲगो असेल तर इट टर्न्स इंटू बिफोर ऑर अर्लियर. एस्टरडे टर्न्स इंटू द डे बिफोर, द प्रिव्हियस डे, द प्रेसिडिंग डे. द डे बिफोर एस्टरडे टर्न्स इंटू 2 days बिफोर, हिअर, देअर, धिस, दॅट, these, those. लेट अस सी द फॉलोइंग चेंजेस. डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्या ठिकाणी व्हर्ब नंबर 1 जर असेल म्हणजे V1 असेल तर ते V2 होतं. V2 असेल तर ते हॅड प्लस V3 होतो. इज टर्न्स इंटू वॉज. ॲम, इज, एम, आर, वॉज, वेअर. हॅव, हॅज, हॅड, डू, डीड, डज, डीड. वॉज, वेअर असेल तर हॅड बीन. डीड असेल तर हॅड प्लस V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल त्या ठिकाणी येतं. कॅन असेल तर कूड. मे असेल तर माईट. मस्ट असेल तर हॅड टू. शाल असेल तर शूड. विल असेल तर वूड. ऑट टू प्लस व्हर्ब नंबर 1 म्हणजे ऑट टू प्लस व्हर्ब असेल तर त्या ठिकाणी ऑट टू प्लस हॅव प्लस व्हर्ब 3. कूड प्लस व्हर्ब 1 असेल तर कूड हॅव व्हर्ब 3 प्लस बीन. माईट या पद्धतीने चेंजेस आहेत. इनडायरेक्ट स्पीच ऑफ assertive sentence rules. Reporting verb said, to, or plus noun pronoun is changed into told. तर त्या ठिकाणी जर सेट टू असेल तर आपण टोल्ड करतो आणि दॅटने वाक्य जोडलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं जसं इम्पेरेटिव्हमध्ये त्या ठिकाणी टूने तसं इथे दॅटने वाक्य जोडलं जातं. अदर वर्ब्स लाईक रिप्लाय, ॲन्सर, इन्फॉर्म, स्टेट मे बी यूज इन्स्टेड ऑफ सेड ऑर टोल्ड. तर काही व्हर्ब जे आहे रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून त्या ठिकाणी रिप्लाय, ॲन्सर, इन्फॉर्म, स्टेट अशा पद्धतीने वापरले जातात. दॅट इज यूज इन रिपोर्टेड स्पीच. टेन्स, प्रोनाऊन, वर्ड्स एक्सप्रेसिंग नियरनेस आर चेंज. तर त्या ठिकाणी काळातला बदल जो आहे प्रोनाऊन जे आहे ते बदलतात. चेंज इन टेन्स बघा काय टेन्समध्ये बदल होतो तर सिम्पल प्रेझेंट टेन्स जर असेल तर सिम्पल पास्ट टेन्स होतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. प्रेझेंट परफेक्ट टर्न्स इंटू पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हा तसाच त्या ठिकाणी राहतो. सिम्पल फ्युचर असेल तर तो फ्युचर कंडिशनलमध्ये बदलतो. म्हणजे कुठल्याही फ्युचर टेन्स या कंडिशनलमध्ये त्या ठिकाणी बदलतात. त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी तोच असतो. आणि काही उदाहरणं त्या ठिकाणी आता आपण सुरू करूया. पुढच्या AVमध्ये आपण ते बघूया आणि आपण इथे थांबूया. AV नंबर 2कडे आपण वळू. AV नंबर 2ला आपण सुरुवात करू. लेट अस स्टॉप हिअर अँड टर्न टू AV नंबर 2.